भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यांची जयंती आपण आदराने व उत्साहाने साजरी करत असतो. त्यांच्या नावाचा जयजयकार करतो, कारण की त्यांनी केलेले महान कार्य, त्यांचे जीवन आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्याला जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे सगळं आपल्या कृतीतून आम्हालाच नव्हे तर सर्व जगाला दाखवलेले आहे. तर मित्रांनो, त्या काळात एकही वेळ अन्न खायला मिळत नव्हते. अशा वेळी सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये 14 रत्न म्हणून 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशातील मोहला गावी भीमराव जन्माला आले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा विद्यार्थी त्यांचे दूर दूर बसायचे, कारण ते महार जातीचे होते. ब्राह्मण शिक्षकही त्यांना वर्गात बसू देत नव्हते. चुकूनही अंगाला हात लागले तर ते आंघोळ करायचे. रमाबाई हे गरीब घराण्यातले होते. त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली. त्यांनी कधीही सोने चांदीच्या आशा केली नाही. कपाळाचा कुंकू हीच आपला दागिना समजायची. समाजाच्या कल्याणासाठी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही. महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिण्याची मनाई होती. त्यांनी आंदोलन करून ते सर्व खुले केले. भारताची न्याय व्यवस्था, अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत करून त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा महामंत्र त्यांनी समस्त भारतीयांना दिला आहे. आपण त्यांचे फार फार ऋणी आहोत. 14 ऑक्टोबरला लाखो लोकांच्या उपस्थित त्यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आहेत की रात्रदिवस बोललो तरी ते संपणार नाही. काही दिवसात त्यांची प्रकृती बिघडली आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या बातमीमुळे सारे जग रडले. एवढे बोलून मी आपल्या भाषणाला विराम देते. धन्यवाद. मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात भाषण देत आहे. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. क्रांतीसूर्य ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाळा. स्त्रियांच्या अज्ञाना जीवनात फुलविला ज्ञानाचा मळा, फुलविला ज्ञानाचा मळा. सामान्य व्यासपीठ. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे वंदनीय गुरुवर आणि मित्र आणि मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटपूर या गावी झाला. चिमणाबाई व गोविंदराव त्यांच्या पोटी वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. बहुजन समाजाची अज्ञान, दारिद्र्य व जातीभेद पाहून महात्मा फुले यांनी इथली सामाजिक परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला. शेकडो वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी परंपरांच्या विळख्यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी इसवी सन 1948 साली मुलींसाठी पहिली शाळा पुण्यातील भिलेवाड्यात सुरू केली. सावित्रीबाईंनी सुशिक्षित शिक्षण करून शेवटवर त्यांची पहिली भारतीय शिक्षिका म्हणून नेमणूक केली. समाज प्रबोधनासाठी त्यांनी गुलामगिरी, ब्राह्मणाचे कश्यप, छत्रपती शिवराय इत्यादी पुस्तके लिहिली. महात्मा फुले यांनी स्त्रियांचे शिक्षण, अस्पृश्यता, न्याय मिळवून देणे व शोषक रूढी परंपरा उच्चारण्याच्या केलेल्या कार्यास गौरव म्हणून इसवी सन 1888 मध्ये त्यांना महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. बहुजन समाज व स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्यभर कष्ट घेणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी 28 नोव्हेंबर 1890 मध्ये जगाचा निरोप घेतला. शेवटी एवढेच म्हणते, मुली व अस्पृश्यांसाठी सुरू केली शाळा. नाविली त्यांनी शिक्षणाचा लढा. भिलेवाड्यात कष्टाने फुलविला फुले दाम्पत्याने शिक्षणाचा विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र बसले. इतके अनर्थ एका अविद्येने गेले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. तू शिल्पकार, तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तुझ सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू शिल्पकार, तू भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तुझ सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हाच प्रेरणा, दारी दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, माझ भीमराया. भारताचा पाया, माझ भीमराया. आला उभराया, माझ भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, फुले केले पाणी 14 तळ्याचे. हक्क देऊन माणसांचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे.
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीच्या दाविला दिना. भीमराया माझा भीमराया, भारताचा पाया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया, आला उद्धराया